नमस्कार, मी पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपल्याला शिमला मिरची बटाट्याची सोपी भाजी बनवायची आहे। शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतली आहे, बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, आलं लसूण हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता जिरं घालून घ्यायचंय, जिरं छान फुललं की ओवा घालून घेऊया। त्यानंतर आपल्याला बारीक कापलेला लसूण घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित फ्राय करून झाला की आपल्याला आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तेलावरती। त्यानंतर आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया, तोही तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो छान परतवून झाला की आता बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आपल्याला। मग हळद, चवीनुसार मीठ घालायचंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची। कढईवरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बटाट्याला वाफ काढून घेऊया। तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊया। बोलमध्ये हळद, लाल मिरची पावडर, धणे पूड, जिरे पूड, कसुरी मेथी, आमचूर पावडर घालायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हा मसाला आपला तयार करून झालेला आहे। त्यानंतर आता कढईवरचं झाकण काढून घेऊया, व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची भाजी। त्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून पुसून चिरलेली शिमला मिरची आहे ती घालून घेऊया। मग तयार केलेला मसाला घालायचा आहे। व्यवस्थित आपल्याला भाजीमध्ये मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। कढईवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया। त्यानंतर भाजी शिजवण्यासाठी आपल्याला थोडा पाण्याचा वापर करायचा आहे, तर पाणी घालून घेऊया, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। परत एकदा कढईवरती झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाहीये। पाहून घेऊया आता भाजी शिजली की नाही। शिमला मिरची शिजायला अजिबात वेळ लागत नाही। आता बटाटा शिजलाय की नाही ते पाहून घेऊया। पाहू शकता बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। अशा प्रकारे शिमला मिरची बटाट्याची भाजी करून तयार झालेली आहे।